अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव रत्नागिरीमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 196 राम मंदिरात तर 4663 ग्राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या रत्नागिरी जी आहे ती भगवीमय या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। शहरात ठिकठिकाणी या सोहळ्यानिमित्त रस्त्यावरती या ठिकाणी गुढ्या उभारलेल्या आहेत, तर विविध कटआउट्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। विविध कमानी देखील या ठिकाणी आहेत। प्रभू राम असं लिहिलेल्या झेंडे देखील पूर्ण रत्नागिरी शहराच्या दुतर्फा या ठिकाणी लावलेले आहेत आणि पूर्ण वातावरण सगळं भगवमय झालेलं पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी रामाची सुद्धा ही कटआउट लावलेली जी होर्डिंग आहे ते सुद्धा अत्यंत देखणं आणि विलोभनीय या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याच्याच बाजूला या ठिकाणी या गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी शहरामध्ये अशाच प्रकारे घरोघरी ज्या आहेत त्या गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की हा मारुती मंदिरचा परिसर आहे आणि इथपासून ते थेट रामाच्या मंदिरापर्यंत अशीच सध्या या ठिकाणी भगवं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। पूर्ण शहरामध्ये या ठिकाणी प्रभू रामांचे झेंडे आणि मोठमोठे कटआउट्स या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।